प्रेमाने बोला धन निरंकार जी. बघा, आपण कधी कधी पाप करायला गेलं तर आपल्या हातून पुण्य घडत असतं आणि पुण्य करायला गेले की पाप घडत असतं. एकदा रोडने असं साधू जात होते, तर मग एका स्त्रीनं त्यांना पाहिलं आणि ते म्हणाले की महाराज, उन्हाची वेळ झालेली आहे, या एक तांब्याभर पाणी तरी प्या. मग ते महाराज त्या बाईच्या घरी गेले आणि त्याने एक तांब्याभर त्यांना पाणी दिलं. मग त्यांनी ते पाणी पिलं आणि मग असेच बोलत बसले असताना मग जरा वेळ झाला आणखी. मग ती म्हणाली की आता जेवायचा टाईम झालेला आहे, महाराज जेवणच करून जा. मग तर ते महाराज म्हणाले हा ठीक आहे. मग त्या स्त्रीने त्या महाराजाला जेवण करायला वाढलं आणि मग जेवण करत असताना तिला वाटलं की महाराजांच्या ताटात गोड असं काहीच नाही. मग ते शेजारणीकडे जाते आणि तिला म्हणते की तुम्ही खीर केलेली आहे, ती मला वाटीभर देता का? महाराज घरी जेवायला आलेले आहे. तर ती म्हणाली हो, घेऊन जा. मग ती स्त्री त्या शेजाऱ्याच्या बाईकडून खीर घेऊन आली आणि महाराजांना दिली. मग महाराज पोटभर जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर महाराजाचा मृत्यू होतो. तर मग ती एकदम स्त्री घाबरती, काय झालं, मी जेवण दिलं आणि महाराजांना असं काय झालं म्हणून. मग सगळ्या लोकांना गल्लीतल्या पण माहीत होतं की ह्या स्त्रीने जीव घातला आणि महाराज कसे काय वारले, काय झालं म्हणून हिनेच काहीतरी महाराजांना केलं असं त्यांना असं वाटलं. तर मग ते काय झालं होतं, ते खीर आणताना घारवरून एका सापाला तोंडात घेऊन जात होती म्हणून त्या सापाचं विष त्या खिरीमध्ये पडलं. मग ते खिरीमध्ये पडलं, त्या बाईला पण काहीच माहीत नाही. मग आता येम आले न्यायला त्या महाराजाला. तर मग ते म्हणले आता हे पाप नेमकं कोणाच्या डोक्यावर लावायचं? शेजारणीच्या लावायचं. तर तिनं पण चांगल्या हेतूनेच खीर दिली आणि त्या स्त्रीने पण तिच्याकडून चांगल्या हेतूनेच खीर घेऊन आली होती. आणि मग साप तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तोंडातून विष बाहेर फेकत होता आणि घार तर तिचं ते अन्न घेऊन जात होती. मग याच्यात दोष तर कोणाचाच नाही, हे सगळं अचानक पाप घडलेलं आहे. मग ये म्हणाला की आता कोणाला द्यायचं हे पाप. तर नंतर मग अशा स्त्रिया बसल्या होत्या की अशी चर्चा करत की तिच्या घरात महाराज जेवायला गेला आणि बघा महाराजांना विष घातला आणि महाराजाचा मृत्यू झाला. कोण म्हणाल त्या शेजाऱ्यांचं विष घातला असेल. मग ते म्हणाला की हे सगळं पाप निंदा करणार त्यांच्या डोक्यावर आपण देऊ. म्हणून ते सगळं पाप त्यांनी जे निंदा करत होते त्यांच्या डोक्यावर दिलं. बघा, निंदेचं पाप किती मोठं आहे. तुकाराम महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणून आपण कोणाची निंदा करायची नाही, ते सगळं त्यांचं पाप आपल्या डोक्यावर येत असतो. प्रेमाने बोला धन निरंकार जी.